नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. ओरे मनवा या आमच्या गप्पांच्या म्हणजे मनाच्या गप्पांच्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझ्याबरोबर आहे आनंद काका अर्थात डॉक्टर आनंद नाडकर्णी. हाय आनंद काका, कसा नमस्कार, आहेस? छान आहे. आनंद काका, मागच्या भागात आपण बोलत होतो हं. एक्सलन्स बद्दल, म्हणजे उत्तमता किंवा उत्कृष्टता ज्याला आपण म्हणू शकतो. सो उत्तमतेबद्दल आपण बोलत होतो आणि तू आम्हाला असं सांगितलंस की उत्तमता ही डायनॅमिक असते आणि ती होत राहते. म्हणजे व्हेनेव्हर यू आर इम्प्रूव्हिंग अपॉन युअरसेल्फ, तुम्ही उत्तमतेकडे जाताच आहात. आणि याला तू उदाहरण दिलं होतंस प्रॅक्टिस, रियाज आणि साधना यांचं. तर आता मला तुला हे विचारायचं आहे की ज्या वेळेला आपण वी लिव्ह इन अ फॅमिली, इन अ टीम, इन अ सोसायटी, तर ज्या वेळेला एक व्यक्ती या उत्तमाच्या ध्यासामागे लागते, हं, त्यावेळेला तिची ती जर्नी कशी असते रे? कारण तुला आठवत असेल तर आपण आपल्या दुसऱ्या भागामध्ये हे बोललो होतो की महत्वाकांक्षा ही माणसाची जशी वैयक्तिक पासून समष्टीपर्यंत जायला हवी, तसंच उत्तमतेचाही प्रवास असतो का रे? म्हणजे असायला हवा. कारण तरच त्याला उत्तमता म्हणता हं, येईल. महत्वाची गोष्ट काय आहे बघ, ओके. की हं, उत्कृष्टतेचा जो ध्यास असेल ना किंवा तो जो प्रवास असेल ना, तर तो खूप इन्क्लुझिव्ह असतो. हं, परफेक्शनच्या हं, प्रवासामध्ये आपोआपच स्पर्धा असते आणि मी इतरांच्याकडे माझे स्पर्धक म्हणून पाहतो. त्यामुळे ना मी हं, सिक्रेटिव्ह असतो आणि जे माझ्याकडे आहे हं, हं, ते तसंच एक्सक्लुझिव्ह हं. कसं राहील हे मी पाहत असतो. पण तसं ओके. नसतं उत्कृष्टतेमध्ये. म्हणून उत्कृष्टता ही हं, हं. अत्यंत इन्क्लुझिव्ह असते. ती म्हणते, की "अरे, या ओके. सगळेजण आपण सगळेजण एकत्रितपणे जो काही प्रोसेस असेल तो प्रोसेस अनुभवूया." ते इन्क्लुझिव्ह हं, हं. असणं हे उत्कृष्टतेचं खूप मोठं लक्षण आहे आणि म्हणूनच वाह! जी ओके. इंडिव्हिज्युअल मधली उत्कृष्टता असेल, ती नेहमी जोडते आणि जोडते म्हटल्यावरती त्याच्यातून एक दिव्यांची रांग किंवा दीपावली तयार होण्याची शक्यता खूप असते. माझ्या आत्ता डोळ्यासमोर एक छान हं, उदाहरण आलं. अ, उस्ताद हं. राशीद खान नुकतेच निवर्तले. तर त्यांच्यावरती कौशिकी हो. चक्रवर्ती यांनी एक आर्टिकल लिहिलं, ते मी वाचलं. तर त्याच्यामध्ये आता आपण ती कौशिकी असं म्हणतो, म्हणून मी मी सुद्धा म्हणतो तसं. तर ह्या ह्या कौशिकीने इतकं हं. सुंदर लिहिलंय, की ते गात असताना म्हणजे स्टेजवरती गात असताना ते म्हणाले, "तू ये ना माझ्याबरोबर बस." आणि त्यांनी स्वतःची वही तिला दिली. हां, आणि म्हणाले, की ह्याच्यामधून बरं. बघ आणि ह्याच्यामधून बोल. हं. तर तिने ते इतकं भरभरून लिहिलंय, की ह्या माणसानं मला असं इन्क्लूड करून घेतलं. की तू माझ्याबरोबर गा, आपण राइट, शिकूया. राइट. हा जो आहे ना, दॅट इज अ टच ऑफ एक्सलन्स. आणि म्हणून जेव्हा हं, हं. एक्सलन्स असतो, त्यावेळेला तो त्या टीमचा एक्सलन्स होऊ शकतो. हां, कारण ओके. हळू-हळू द टीम स्टार्ट्स इम्बायबिंग. म्हणजे हं, एक्सलन्सचा जो हं. रोल मॉडेल असतो ना, तो घरात सुद्धा असतो. एखादी गोष्ट ओके. उत्कृष्टपणे कशी तयार करायची, त्याच्यामध्ये सगळ्यांना कसं घ्यायचं, याचा मापदंड घरामध्ये सुद्धा असतो. घरामध्ये सुद्धा असे असतात, अगदी. की हं, जे तुम्हाला ना छान पद्धतीने हं. गोष्टी करायला सांगतात. आतिथ्य कसं करावं, एखाद्याचा सन्मान कसा करावा, एखाद्या माणसाबरोबर संभाषण कसं करावं, ह्या सगळं सांगणाऱ्या या आपल्या संस्कृतीमधल्याच गोष्टी आहेत आणि त्या ज्यांना समजतात असेही प्रत्येक घरात असतात. तेव्हा हो, तुम्ही समजा हो. औद्योगिक जगात आहात किंवा घरामध्ये आहात किंवा कला क्षेत्रात आहात किंवा क्रीडा क्षेत्रात आहात. एक्सलन्स स्टार्ट्स हं. विथ एन इंडिव्हिज्युअल बट डज नॉट एंड विथ एन इंडिव्हिज्युअल. हं. म्हणूनच त्याच्यामध्ये ओके. टीम तयार होऊ शकते. जशी टीम तयार होऊ हं. शकते, तसा त्याच्यामधून समाजाच्या पातळीवरती सुद्धा बदल घडू शकतो.
आणि हं. याच्यातून एक वारसा तयार होऊ शकतो. एक्सलन्स कॅन क्रिएट लेगसी. जगामधल्या हं, हं. 100 वर्षाच्या पुढच्या जर तू कोणत्याही क्षेत्रातल्या संस्था बघितल्यास, ज्या टिकल्या आहेत, ज्या चांगल्या चालतायत, तर तुला असं दिसेल, की तिथे एक्सलन्स हा व्यक्तीपुरता मर्यादित न राहता, ती एक हं, सर्वांची व्हॅल्यू किंवा सर्वांच्यासाठी ते मूल्य बनलेलं आहे. आणि हे मूल्य हं, हं, बनणं हे किती महत्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळेला हं. तुम्ही नक्कीच. उत्कृष्टतेला मूल्य बनवता, हं, कोणत्याही क्षेत्रातलं, त्यावेळेला तुम्ही आध्यात्मिकच असता. तुम्ही त्यावेळेला स्पिरिच्युअलच असता. ओके. कारण हं, उत्कृष्टतेचा हं. ध्यास आणि आध्यात्मिकता ह्या वेगळ्याच नाहीयेत. आणि अच्छा. त्यामुळं हं. तुम्ही हा वारसा तयार करता, कारण वारशामध्ये तुम्ही ॲज अ व्यक्ती राहतच नाही मग. म्हणजे समजा हं, एक असा उद्योग समूह आहे, की जो 100 वर्षाचा आहे हं, आणि ज्या त्यातल्या पहिल्या माणसानं दिलेल्या काही व्हॅल्यूज होत्या, काही पद्धती होत्या, या आज हं, पण फॉलो होत आहेत. आणि हं, समजा तो तो जो हं, पूर्वपुरुष असेल, तो आज आला. हं, हं, हं. तर त्याला ना स्वतःलाच भेटल्यासारखं वाटेल. हं. हां, की की हं, अरे मी आलोय हं, आज आणि हं, हे सगळे जे मी केलेलं ते माझं मलाच भेटतंय. तसं वाटणं हं. हा त्या उत्कृष्टतेचा वारसा असतो. हं. हं. आणि ओके. उत्कृष्टता ही आपण मगासपासून त्याला ना एक परफॉर्मन्स किंवा काहीतरी करणं असं म्हणतोय, पण उत्कृष्टता ही नाती जपण्यामध्ये सुद्धा असते. हं. राइट, राइट. उत्कृष्टता ही हं, हं, जशी कृतीमध्ये असते, तशी ती वृत्तीमध्ये पण असते, ती भावनेमध्ये सुद्धा असते. म्हणून हं. उत्कृष्टत्वाची भावना ही मुळात स्पर्धेची भावना नसून सर्वसमावेशकतेची भावना आहे. आणि या एका मुद्द्यावरती राइट. जग एकत्र येऊ शकतं, की अरे माझ्याकडचं उत्कृष्ट हं, आणि हं, तुझ्याकडचं उत्कृष्ट ह्याच्यातून आपण दोघे जण आपलं आत्ताचं अत्युत्कृष्ट तयार करूया. म्हणजेच राइट, आता राइट. काही दिवसांपूर्वी माझी एक मैत्रीण आहे. ती अनेस्थेटिस्ट आहे. तिचं नाव डॉक्टर मधुबाला म्हणून. तर ती अंटार्क्टिकाला गेली होती, हं, आपल्या अंटार्क्टिका मिशनची वैद्यकीय अधिकारी म्हणून. तर तिथे उतरल्यावरती हं, तिच्या हं, काय लक्षात आलं, की अंटार्क्टिका हा एकच प्रदेश असा आहे, की जिथे जेवढ्या देशांची संशोधन केंद्र तिकडे आहेत, त्या सगळ्यांचे राष्ट्रध्वज तिथे रांगेने लावले आहेत. कारण तिथे ना अगदी. हो, हो. आक्रमकता नाही, तुझं माझं नाही. विज्ञानाने त्या खंडावरती उत्कृष्टतेला एकत्र केलेलं आहे. हं. अलीकडच्या चला काळामध्ये सुरू करूयात. असं सामूहिक हं, उत्कृष्टतेचं जगाने पाहिलेलं एक उदाहरण म्हणजे कोविडच्या काळामध्ये आपण शोधून काढलेली लस. किती देशातल्या किती हं, शास्त्रज्ञांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्याला हातभार लावला. त्यामुळं उत्कृष्टता हे हं, एक फार महत्वाचं मूल्य आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हं, आणि ते मूल्य म्हणून हं, लक्षात घेणं का आवश्यक आहे माहिती आहे का? कारण जी गोष्ट ना उत्कृष्टपणे करता येते, ती गोष्ट अत्यंत गलथानपणे सुद्धा करता येते. हं. त्यामुळं अगदी. हं, त्यामुळं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळेला गलथानपणाचाही अभिमान वाटतो. हं. म्हणून आपण हं, एक हं, देश म्हणून, एक समाज म्हणून, एक संस्कृती म्हणून उत्कृष्टता या एका मूल्याला जर स्थान दिलं, तर आपण आपल्या हं, समाजातल्या संस्कृतीमधल्या अनेक त्रासदायक गोष्टींचं खूप चांगलं उत्तर काढू शकतो. म्हणजे आज आपण म्हणतो ना, की गर्दी आहे हं, खूप, तर त्या गर्दीचं नियोजन कसं करायचं? उत्कृष्टतेच्या मूल्यावरती ते करता येईल. कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं? त्याला तेच मूल्य आहे. स्क्रीन ॲडिक्शनचं काय करायचं? हं. त्याला पण तेच उत्तर आहे. अगदी. उत्कृष्टतेच्या हं, मूल्याचा स्वीकार आणि फक्त तो विचारांच्या पातळीवरती नाही, तर कृतीच्या पातळीवरती, की आत्ता मी जी गोष्ट करत आहे,
ती माझ्यामधलं सगळं कौशल्य देऊन माझ्या उत्कृष्ट पद्धतीनं मी पुढे कशी नेईन. मी तिथं कॉम्प्रोमाइज करणार नाही. मग माझं काम हे अगदी म्युंडेन, बिनमहत्वाचं वाटणारं असेल. आणि त्यासाठी बरोबर. उत्कृष्टतेच्या या मूल्यासाठी महत्वाचं काय माहितीये का? की सर्व तऱ्हेच्या कामांना आम्ही सारखा रिस्पेक्ट देणं, त्यांचा आदर करणं. म्हणजे जर मी एका राइट. कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर असेल आणि त्या कंपनीच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा मी जर असेल, तर आमच्या दोघांच्या उत्कृष्टतेचा आदर हा सारख्या पद्धतीने होतो आहे, असं वातावरण आमच्यामध्ये असेल, तर एक्सलन्सला पोषक असं एक एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो. ते तयार करणं ही मला वाटतं आपली सगळ्यात मोठी गरज आहे आजची. राइट, राइट. म्हणजे तू असं सांगतोयस, की आपापलं काम करत असताना तर आपण जो आपला म्हणजे एकंदर आपल्या आजूबाजूला जो दिसतो, की चलता है. चलता है जो ॲटिट्यूड आहे ना, तो आपण गिव्ह अप केला पाहिजे आणि तो फक्त आपल्या आजूबाजूला किंवा आपलं काम करताना नाही, तर इतर माणसांचा रिस्पेक्ट ठेवताना सुद्धा. मग तो जरी आपला कचरा गोळा करणारी माणसं असली किंवा आपल्याला जेवण करून वाढणारी व्यक्ती असली किंवा आपला बॉस असला, तरीही तो रिस्पेक्ट आपण म्युच्युअली ठेवला पाहिजे आणि एक्सलन्सची भावना किंवा ते जर त्यांचं काम उत्कृष्ट करत असतील, तर ते त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. आय थिंक दॅट इज व्हॉट यू आर दॅट इज ट्रायिंग टू ऑल्सो व्हेरी से. इम्पॉर्टंट. बघा, उत्कृष्टता आणि श्रमप्रतिष्ठा हं, म्हणजे त्याचे शारीरिक हं, हं, श्रम आहेत एका व्यक्तीचे, माझे बौद्धिक श्रम आहेत. तर माझे बौद्धिक श्रम आहेत म्हणून ते हं, श्रेष्ठ आहे, असं मानणं. हे सुद्धा उत्कृष्टतेच्या हं. व्हॅल्यूमध्ये त्या मूल्यात नाही बसत. म्हणजे मला बरोबर आहे. हाही हो. विचार करायला पाहिजे, की अशा तऱ्हेची श्रमाच्या प्रतिष्ठेवरती आधारित अनेक कामं करणारे मला कॉन्ट्रिब्यूट करतात म्हणून मला बुद्धीच्या वरती आधारित माझं काम करता येतं. हे मी अगदी. हो. लक्षात ठेवून जर वागलो, तर मग ते एक्सलन्सचं कल्चर तयार व्हायला मदत होईल. दुसरी गोष्ट, की एक्सलन्स याचा अर्थ झगमगाट नाही. एक्सलन्स याचा अर्थ हं, एक्सक्लुझिव्ह हं, नाही, हे जर लक्षात घेतलं, तर तो झगमगाट नाही, हे लक्षात यायला काही हं. फार वेळ लागणार नाही. म्हणजे घरामध्ये, ग्रामीण बरोबर. घरांमध्ये किंवा कोणत्याही घरामध्ये ना, दाराच्या बाहेर काढलेली, त्या घरातल्या व्यक्तीने काढलेली रांगोळी, ही सुद्धा उत्कृष्ट असू शकते. हं. म्हणून उत्कृष्टता हं. इन्क्लुझिव्ह आहे, एक्सक्लुझिव्ह नाही. आपल्याला आज वेड लागलंय ना, ते एक्सक्लुझिव्हिटीचं लागलंय आणि त्यामुळे आपण एक्सलन्स पासून दूर जातोय. गांधीजींनी सौंदर्याचीच ओह! व्याख्या इतकी ओके. सुंदर केली आहे. ते असं म्हणतात, की सौंदर्य हे सर्वसमावेशक असलं पाहिजे. सौंदर्याला तुम्ही हं. एक्सक्लुझिव्ह केलत ना, तर ती काही थोड्या लोकांचीच मिरासदारी बनते आणि त्यामुळं स्पर्धेचा जन्म होतो. पण जर हं, हं, सर्वांकडे हं, असलेल्या गोष्टीतलं तुम्ही सौंदर्य पाहिलंत, हं. म्हणजे सर्वांकडे हास्य आहे. तर प्रत्येकाच्या हास्यामधलं सौंदर्य पाहिलं, तर 1 महिन्याचं छोटं बाळ झोपेमध्ये हसतंय आणि 95 वर्षाचे आजोबा किंवा आजी बिना दाताचं हसतायत. ह्या दोन्ही हसण्यामधला जो छान भाग आहे, दोन्ही उत्कृष्ट आहेत. तर ते हो, आपण हो. लक्षात घेऊ ना. नक्कीच. त्यामुळे हे हं, खूप महत्वाचं आहे, की उत्कृष्टता ही एक्सक्लुझिव्ह नाही आहे, ती इन्क्लुझिव्ह आहे. आणि हं. सौंदर्य सुद्धा बरोबर. एक्सक्लुझिव्ह नाहीये, ते इन्क्लुझिव्ह आहे. आणि असं कल्चर म्हणजे आपण अगदी. जेव्हा ना महासत्ता वगैरे सगळ्या गोष्टी करतो, त्या आर्थिक निकषांवरती करतो आणि ते ठीकच आहे. पण हं, त्या सगळ्या आर्थिक निकषांकडे जाण्यासाठी सुद्धा जर एक्सलन्सची व्हॅल्यू नसेल, तर आपण काय करणार आहोत? हं. त्यामुळे आपल्याला ट्रू. ती एक हं, व्हॅल्यू म्हणून जर घेतली, तर ना इव्हन चुकांकडे हं, सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीने पाहू शकू. म्हणजे माझ्या हं, व्यक्तिगत पातळीवरती, अ, गटाच्या पातळीवरती, टीमवरती, संस्थेमध्ये, कंपनीमध्ये
चूक झाली, माझी झाली, आमची सगळ्यांची झाली आणि आमचा समजा वसा हं, उत्कृष्टतेचा आहे. तर त्या चुकीचा सुद्धा हं, आम्ही अभ्यास करू. त्या चुकीला सुधारताना आम्ही दोषारोपांमध्ये स्वतःला अडकून घेणार नाही. बरोबर? हं. आणि ती चूक कशी होणार नाही ह्याचा पण आम्ही विचार करू. त्यामुळे उत्कृष्टतेची अगदी. वाट हो. ही काही खाचखळग्यांची नाही, असं आपल्याला म्हणायचं नाही. पण त्या वाटेवरती असताना हं. येणाऱ्या अडचणी आणि होणाऱ्या चुका ह्यांच्याकडे आपण लर्निंग मटेरियल म्हणून पाहू शकतो. तसा चॉईस आपल्याकडे असतो. हे आपण जर राइट, लक्षात राइट. घेतलं, हं. तर मग कितीही मोठ्या अडचणी आल्या, तरी आपण त्याच्यातून वाट काढू शकू. म्हणून उत्कृष्टतेचे या एका मूल्याच्या भोवती इतक्या साऱ्या गोष्टी आहेत, की त्याच्यामधून आपण खरंच एक नक्कीच. उत्तम समाजरचना निर्माण करू शकतो. म्हणजे आय थिंक आनंद काका इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येकच गोष्ट त्याच्याशी लिंक्ड आहे रे. म्हणजे आय थिंक उत्कृष्टता ह्याला आपण वे ऑफ लाईफ किंवा जीवन पद्धती म्हणून अडॅप्ट करणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, समाज म्हणून, व्यक्ती म्हणून. पण आता ॲज अ प्रोफेशनल माझ्या मनात एक प्रश्न येतो हां, की जेव्हा आम्ही क्लायंट्स बरोबर काम करतो, तेव्हा काही बाबतीत आम्हाला कळत असतं, की हे बेस्ट नाही म्हणणार मी, हे उत्तम नाहीये, हे माझं उत्तम नाहीये, हे मला कळत असतं. पण क्लायंटची रिक्वायरमेंट ती असते म्हणून आम्ही ते करतो आणि थोडासा कुठेतरी असाही ॲटिट्यूड आलेला असतो, की हां, क्लायंट को अच्छा लगा ना, छोड़ दे. असं आलेलं असतं. पण मग अशा वेळेला इट इज अ स्लिपरी स्लोप असंही म्हणता येईल. तर त्या स्लिपरी स्लोपवर जाण्यापासून स्वतःला कसं अ, वाचवायचं? तू जे बोलतेस ना, हं, अ, तो उत्कृष्टतेचा ध्यास नाहीये, उत्तमाचा ध्यास नाहीये. तर ना दॅट इज अ ट्रान्झॅक्शनल हं, बिझनेस. का बरं? कारण ना तू स्वतःला किंवा तुझ्या प्रोसेसला कशामध्ये लिमिट करतेस? क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन. क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन हा वन बरोबर. ऑफ द गोल्स तुझा आहे. हे काय आपण नाकारत नाही आहोत. हं, पण हं, तोच एक गोल जर तू केलास आणि तुझा उत्कृष्टतेचा भाग तू जर साइडलाईन केलास, तर त्याची तुला सवय हं. होऊ शकते. कारण आता हां, हां, एवढं केल्याने ना माझं जे इमिडिएट गोल आहे ते मला मिळतंय. हं. त्याच्यात मला कम्फर्ट बरोबर. मिळतोय, त्याच्यामध्ये हां, मला जे व्यावहारिक दृष्टीने मिळायचंय ते मिळतंय. मग कशाला एक्सलन्स हवा? राइट. एवढंच काय, की हं, अलीकडच्या हं, काळामध्ये ना एक्सलन्स कुणालाच नको असतो, असा सुद्धा निष्कर्ष सोयीस्करपणे मी काढू शकेन. हं. त्यामुळे जर मला ही बरोबर. जाणीव हं, होत असेल ना, की हे माझं हं, एक्सलंट नव्हतं त्यावेळेचं, तर क्लायंटला तू दिलंस ते जे द्यायचं ते. पण स्वतः विचार केला पाहिजेस, की ते का नव्हतं? आणि त्याच्यामध्ये हं, तुला हं, तुझा प्रोसेस म्हणून पुढच्या वेळेला काय करता येईल, हा विचार तुला करणं हं. ही गोष्ट फारच महत्वाची राहील. कारण आता तुझा एक गोल तर राइट, झाला राइट. नीट. हं. पण तो एक हं, गोल हं. नीट झाला याचा अर्थ त्याचा पॅटर्न मला होऊ नाही द्यायचा आहे. ही आता माझ्यावरती असलेली जबाबदारी आहे. जर मला उत्तमाच्या मार्गावरती टिकून राहायचं असेल तर. ती लक्षात घेणं गरजेचं आहे. राइट. हं, हं, हं. आणि मला असं बऱ्याचदा जाणवतं बरं का आनंद काका, की जेव्हा एखादा प्रोजेक्ट आपण करत असतो किंवा एखादा विचार आपल्या डोक्यात फिरत असतो, तेव्हा सडनली एक पॉइंट असा येतो, की जेव्हा यू आर सो हं. इन्स्पायर्ड आणि तुम्ही ते करून जाता, तुम्ही ते लिहून जाता, तुम्ही ती फिल्म बनवून जाता, कविता तयार होते, जी काही प्रोसेस असेल ती किंवा इव्हन जे आय-टीमध्ये आहेत त्यांना ते सोल्युशन्स सापडत असतील त्यांच्या प्रॉब्लेम्सचे, व्हॉटएव्हर इट इज आणि ते इतकं जास्त अप्रिशिएट होतं किंवा उदो-उदो केला जातो, की त्याच्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं, म्हणजे माणसांना असं वाटायला लागतं, की "अरे, मैं तो एकदम मेरे को ऐसा आएगा दिमाग में और मैं करूँगा." हं. राइट? सो हे जे इन्स्पिरेशन जे आतून आपल्याला येतं, तेच सर्वस्व आहे का त्याला मेहनतीची जोड देणं अत्यावश्यक आहे? अ, प्लीज गाईड अस. काय असतं, आपण जसे ना सराव, रियाज, साधना असे करत जर पुढे गेलो, हं, तर हळू अशा हं, इन्स्पिरेशनल मोमेंट्स आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच्या येऊ शकतात आणि याव्यात. खूप चांगली गोष्ट आहे ती. हं, पण
अशा तऱ्हेची एक उत्कृष्ट कल्पना, एक सोल्युशन हे कोणाच्या डोक्यात आलं? तर जर ती साधना असेल, तर त्या माणसाकडे, व्यक्तीकडे तेवढी प्रगल्भता पाहिजे, की त्यावेळेला हं. माझ्या मधून किंवा माझ्या सगळ्या सिस्टममधून ते आलं, पण त्यावेळेला ना त्याच्यामध्ये मी नव्हतो. ती साधनेची स्टेज होती. आत्तापर्यंतचा माझा अभ्यास हं. बोलत होता, मी बोलत नव्हतो. आत्तापर्यंतचा माझा अनुभव बोलत होता, मी बोलत नव्हतो. इतकी जर प्रगल्भता त्या व्यक्तीमध्ये असेल, हं, तर मग ती व्यक्ती हं. हुरळून जाणार नाही. हं. हां, म्हणजे राइट. ज्याला आपण हं. अगदी हा युरेका क्षण आहे. हा अगदी साक्षात्काराचा क्षण आहे. हं. तर आता तो साक्षात्कार हं. झाला मला म्हणजे काय संपलं का सगळं? हं. किंवा तो बरोबर. साक्षात्काराचा हं. जो काही हं. प्रकाश आहे, तो काय मला पुढचं आयुष्यभर पुरणार आहे का? हा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये राइट. सो कॉल्ड एनलाइटनिंग जे क्षण असतात, कुठल्याही क्षेत्रामध्ये, त्याच्याकडे आपण कसं बघावं? हं. तर विनोबांनी फार छान हं. सांगून हं. ठेवलंय, की विनोबांनी ते आध्यात्मिक क्षेत्रासाठी सांगितलंय, की विनोबांच्याकडे जेव्हा कुणी जायचे, की मला देवाचं दर्शन झालं स्वप्नात. मला अमुक-अमुक हं. सिद्ध पुरुषाचा साक्षात्कार झाला. मला असं झालं, मला तसं झालं. तर विनोबा म्हणायचे, "हां, छान झालं हे." हं. ते म्हणायचे, की "हे कसं आहे, की इयत्ता 4थीच्या परीक्षेमध्ये पहिल्या मार्कानं पास झालेल्या मुलाला आईनं दिलेली शाबासकी आहे." हं. म्हणजे हा जो काही वाह! तुझा हं. सो कॉल्ड साक्षात्काराचा क्षण आहे, तो त्या आईने म्हणजे ईश्वराने हं. तुझ्या पाठीवरती दिलेली 4थीची परीक्षा पूर्ण झाल्याची थाप आहे. हं. त्याला ग्रॅज्युएशनचं हं. सर्टिफिकेट समजू नकोस. हं. राइट. सो यू हॅव अ लाँग वे टू गो असं. असं. तर हे जे हं. विनोबांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सांगितलेलं आहे, ते सर्वच क्षेत्रांना हं. खरं म्हणजे लागू पडायला हरकत नाही, की अशा वेळेला जेव्हा अगदी. हो. इन्स्पायरिंग क्षण जेव्हा येतील, त्यांना मी माझं तरी का म्हणावं? तो इन्स्पायरिंग क्षण हा माझी परवानगी घेऊन थोडी येत असतो. हां. किंवा मी त्याला थोडी बोलवत असतो. हं. म्हणजे राइट. अनेक वेळेला मी त्याला बोलवायला बसलो, तर तो बेटा येतच नाही. आणि मी ज्या वेळेला करेक्ट. त्या अभ्यासामध्ये, त्या ध्यासामध्ये, त्या प्रोसेसमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेलं असतं, तेव्हा तो अचानकपणे येतो. हं. म्हणजे तो क्षण तरी अगदी. माझा हां. कुठे असतो? म्हणून तो माझ्याकडून आलेलाच हं. नसतो. त्यावेळेला त्या इल्युमिनेटिंग, एनलाइटनिंग, इन्साइटफुल, माइंडफुल जे काय म्हणायचं असेल, त्या क्षणाने हं. हं. आणि हं. हं. त्याच्यामधला जो बोध होता, त्याच्यामधली जी इन्साइट होती, त्या इन्साइटने माझ्या थ्रू व्यक्त व्हायचं ठरवलं. त्याचा अर्थ असा आहे, वाह! की मी माझ्या त्या भूमिकेमध्ये मी हं. एक्सलन्सचं एक्सप्रेशन ज्याच्यामधून येतं, ते माध्यम आहे. हं. माझी सुरुवात जरी ओके. माझा हं. एक्सलन्स इथपासून हं. झाली असली, तरी एका टप्प्यावरती इट इज एक्सलन्स दॅट इज एक्सप्रेसिंग थ्रू मी. असं ज्यावेळेला हं. होईल, त्यावेळेला खरं म्हणजे एक्सलन्सचा कल्चर होईल. कारण ते कुणा एका व्यक्तीचं राहणारच नाही ना. हं. राहणार नाही. त्यामुळे हो, ती हो, गोष्ट हो. करेक्ट, लक्षात ठेवून करेक्ट. जर आपण अशा युरेका क्षणांकडे पाहिलं, तर ते आपल्या साधनेच्या हं. दृष्टीनं आणि इतरांच्याही जास्त चांगलं पडेल. अगदी. म्हणजे आनंद काका तू हे म्हणजे मला असं लक्षात आलंय हां, की असे इल्युमिनेटिंग किंवा एनलाइटनिंग क्षण येतात. हं. पण जर आपला हं. सराव, रियाज, साधना ह्या प्रोसेसमध्ये आपण असू, तर त्या इल्युमिनेटिंग क्षणांचं एक उत्कृष्ट किंवा उत्तम सोल्युशन किंवा क्रिएशन हे कसं करायचं, हे आपल्याला जास्त चांगलं समजू शकेल आणि तो क्षण हा फक्त आपल्यापुरता न राहता सगळ्यांसाठी तो बेनिफिशियल होईल. म्हणजे समष्टीचा तो क्षण होऊ अगदी खरं. शकेल. आणि राइट? त्याच्यानंतर तो
त्या सगळ्यांच्या नॉलेजचा, त्या सगळ्यांच्या कौशल्याचा, त्या सगळ्यांच्या समजुतीचा भाग बनून जाईल. म्हणजेच पुन्हा काय झालं, की हं, ते फक्त हं. माझ्या माध्यमातून आलं. हे आपण राइट. डोक्यातून घेतलं ना, तर फार चांगलं होईल आपल्या सगळ्यांच्यासाठी उत्कृष्टतेचं एक कल्चर, संस्कृती निर्माण करायला. म्हणजे मी उत्तम आहे किंवा मी उत्कृष्ट करते, ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. माझ्या हातून ते हां, झालं. माझ्या पण हातून मी ते म्हणजे म्हणजे ते झालं इज द हो, राइट वर्ड आय पण थिंक. तिथपर्यंत जाण्यासाठी मला तितका ध्यास, तितका सराव आणि त्या प्रोसेसमध्ये हं, येणारा आनंद आणि अर्थातच वाटेमध्ये हं. येणारे खाचखळगे, अ, अडचणी ह्या सगळ्यांचा सामना करतच तिथे जायला लागेल. हे आपल्याला असं इझिली अगदी, छान मिळणार अगदी. आहे, अशा भ्रमात आपण न राहणंच बरं हं. आहे. ओके. सो ऑन दॅट नोट मी आता सगळ्यांना अशी रिक्वेस्ट करते, की तुमचे असे एनलाइटनमेंटचे क्षण कोणते होते आणि त्याचं तुम्ही काय केलत नेमकं? याचा तुम्ही विचार करा आणि हो, आम्हाला कमेंट्समध्ये पण तुम्ही सांगा बरं का, की तुमचा अनुभव हो काय आणि होता ना त्या तू त्याला एनलाइटन्ड बोध म्हण, क्षणांचा? इन्साईट म्हण. एनलाइटनमेंट खूपच पुढचा ओह! शब्द आहे. सॉरी ओह! एनलाइटमेंट. सॉरी इन्साईट. एनलाइटनमेंट तुम्हाला खूपच पुढचं. तुमच्याबद्दलची, इतरांबद्दलची किंवा जगाबद्दलची एक उत्तम इन्साईट आली, एक बोध मिळाला, तो आम्हाला कळवा. तो आम्हाला कळवा. तो बोध आम्हाला आणि कळवा. तो तो इन्साईट. बोध आणि तो इन्साईट आम्हाला कळवा आणि हो, त्याचं हो, तुम्ही ते पुढे पण कळवा. काय केलत किंवा काय करू इच्छिता येस, तेही येस, सांगा येस. डेफिनेटली. मस्त. सो पुढच्या वेळेला भेटेपर्यंत टेक केअर आणि थँक यू सो मच आनंद काका. बाय. सी यू.